जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय। आज उपविभागीय अधिकारी एटीएम सिल्लोड यांना परत एकदा निवेदन दिले आहे। या अगोदर देखील 20 मे रोजी या अजिंठा डोंगर पट्ट्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे, शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण निवेदन दिले आहे। कारण या कार्यालयाअंतर्गत याही अगोदर जेव्हा आंदोलन केले तेव्हा जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले, परंतु या एडीओला आपण वारंवार सांगतोय की या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होतोय, भरपूर अर्जदारांना प्रमाणपत्रापासून डावललं जातंय, त्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, आर्थिक नुकसान होतंय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही 3 महिन्या अगोदर देखील निवेदन दिलं, त्यानंतर आता 20 मेला देखील दिलं, त्यानंतर शुक्रवार रोजी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी एडीओला आलो, त्याच्यानंतर आज 26 मे आज देखील आम्ही निवेदन दिलं। आणि शासन निर्णय असताना देखील की महाराज्य अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील भटक्या जाती जमाती विमुक्त असलेल्या जमातींना ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून जातीचे प्रमाणपत्र वाटण्याचा शासनाचा 27 जानेवारी 2024चा आदेश असताना देखील आजपर्यंत एकही कॅम्प इथल्या एडीओ अधिकाऱ्यांनी लावलेला नाहीये। कारण हे ग्रामीण भागात येऊ शकतच नाही, कारण यांचं बरोबर हे ग्रामीण भागासारखंच एक जंगलातलं एक एटीएम आहे, एटीएम कार्यालयात आहे। इथं बरोबर या पाठीमागच्या बोळीमध्ये जाऊन सेटलमेंट होतं 15 ते 20 हजाराचं, नंतर ती फाईल डेस्कला येते, त्यानंतर साहेबाच्या टेबलला होती। असल्या प्रकारचा इथं कारभार चालू असतो। आम्ही साहेबांना वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं की या कार्यालयाअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान आतापर्यंत झालंय आणि यांच्यासोबत भ्रष्टाचार करून आर्थिक देवाणघेवाण होऊन यांच्या जातीचे प्रमाणपत्र दिले जाते। इथे जातीनुसार प्रमाणपत्र दिलं जातं। मी अगोदरच्या व्हिडिओत देखील बोललो की महादेव कोळी, मल्हार कोळी असेल तर 10 ते 15 हजाराची रेट आहेत, राजपूत समाज असेल तर 12 हजाराची रेट आहेत, कुणबी मराठा समाज असेल तर 15 हजाराची रेट आहेत, भिल समाज असेल तर 12 हजाराची रेट आहेत। म्हणजे जातीनुसार इथं रेटी ठरलेल्या आहेत। इथं आता असं काही नाही की आदिवासीचे विद्यार्थी हेच परेशान होतं, इतर लोक देखील त्यांच्या तारखे असतात, तारखेवर तारखी देणारे हे महाशय एडीएम आहेत, हे संविधानाचं पालन करत नाही। आम्ही आता त्यांना 3 वेळेस देखील निवेदनं देऊन एक 20 तारखेचं आहे, त्यानंतर आताचं एक 26 तारखेचं याचं ठीक आहे, पण मागचे 2 ते 3 निवेदन आहे याचा यांनी लेखी उत्तर आतापर्यंत दिलेलं नाही। त्या निवेदनाचं प्रतिउत्तर काही कोणत्याच अर्जदाराला किंवा व्यक्तीला देत नाही। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। एटीएम साहेबांना आम्ही कळकळीची विनंती करून सांगतोय की आमच्या सोबत तुम्ही चर्चा करण्यासाठी वेळ द्या। शासन निर्णय असताना त्यानंतर हायकोर्टाचा आदेश आहे, निकाल आहेत की 1950च्या पुराव्याचा आग्रह धरू नये असं असताना देखील इथले कर्मचारी टिप्पणी करून आज अर्जदारांना डावलून टाकता। तर मला एडीओला एकच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला सकारात्मक चर्चा करण्यासाठी तात्काळ वेळ द्या, आम्हाला न्याय द्या, नसता याच्यानंतर आम्ही तुमच्या प्रमाणात तुम्ही जसं संविधानाचं पालन करता त्याच प्रमाणात आम्ही देखील करू। तुम्ही जर का आम्हाला लेखी उत्तर देत नसाल तर याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही। तुमच्या कॅबिनमध्ये आदिवासी भागामध्ये आम्ही तर शेतकरीच आहे, आदिवासी जंगलातच राहतो, त्याप्रमाणे जसं जंगलात इच्छू काटा जसं साप वगैरे अनेक गोष्टी असतात की विषारी असतात, त्याप्रमाणे आमच्याला सवयच आहे ते साप वगैरे पकडून तुमच्या कॅबिनमध्ये तुमच्या खुर्चीखाली आम्ही सोडू, याच्यानंतर निवेदन देणार नाही। यो शेवटचा इशारा आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या आणि आदिवासी कोळी जमातीच्या माध्यमातून देतो। एवढंच बोलतो। जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय।